अमरावतीच्या धामोरी येथे गणपती बाप्पांचं 1.5 दिवसांकरता आगमन. नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र नागाचीच पूजा करण्यात येते. मात्र भातकुली तालुक्यातील धामोरी या गावात नागपंचमीला गणपती बाप्पाचं 1.5 दिवसाकरता आगमन झालं. 200 वर्षाहून जास्त कालावधीची परंपरा असलेल्या या उत्सवात गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचं आगमन होण्याकरिता अजून काही दिवस शिल्लक आहेत. मात्र भातकुली तालुक्यातील धामोरी या गावात गणेशोत्सवाला 200 वर्षाची परंपरा लाभली आहे. या परंपरागत उत्सवात धामोरी गावात सर्व धर्माचे लोक एकत्र येतात. हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. वाजत गाजत गणेशाची स्थापना आणि विसर्जन मिरवणूक काढतात. महत्त्वाचं म्हणजे गणपतीची स्थापना गावातील हनुमान मंदिरात सार्वजनिकरित्या केली जाते. महाराष्ट्रातील धामोरी हे गाव एकमेव असं असू शकते की जिथे नागपंचमीच्या दिवशी गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं. पूजेला पहिला मान वारघडे परिवारातील सदस्यांच्या हस्ते करण्यात येतो. तर या लंबोदराचं दर्शन घेण्याकरिता गावातील लग्न होऊन गेलेल्या मुली आपल्या पतीसह आवर्जून बाप्पाचं दर्शन घेण्याकरिता माहेरी येतात. नागपंचमीच्या दिवशी स्थापित झालेल्या 1.5 दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी जिल्ह्यातील संपूर्ण नागरिक दर्शनाचा लाभ घेत असतात. काय वाटत आहे, हे परंपरा आहे आणि परंपरेनुसार जे लोक ह्या परंपरा जपतात आहे त्यांचं तर पहिलं अभिनंदन की ज्यांनी गेल्या 200-250 वर्षापासून ही परंपरा हे लोक जपत आहे. आणि त्यामुळे आज गणपतीचं दर्शन झालं, नागपंचमीचं उद्या दर्शन होईल आणि त्यामुळे या गावात विशेष म्हणजे सर्व धर्माचे लोक या सर्व उत्सवात आहेत. आणि खरा उद्देश लोकमान्य टिळकांनी जो म्हटलं होतं की सर्व धर्मासाठी लोकांच्या उत्तेजना जागृत होण्यासाठी हा गणपती उत्सव असतो, हे गाव त्याचं तंतोतंत पालन करत आहे. म्हणून सर्व धामोरीवासी यांचं अभिनंदन. नवसाला पावणाऱ्या या गणपतीची विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर काल स्थापना करण्यात आली. संपूर्ण देशभरात एकाकडे नागाची पूजा केली जाते, नागपंचमीचा उत्सव साजरा केला जाते, पण महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील धामोरी हे गाव, या गावात शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा नागपंचमीचा 1.5 दिवसाचा गणपती उत्सव. या उत्सवात अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर तमाम आजूबाजूच्या जिल्ह्यातील भाविक भक्तांनी कालपासूनच दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. आणि हा उत्सव आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली परंपरा आजही आम्ही सर्वस्व गावकरी मंडळी मोठ्या उत्साहात मोठ्या जोमात आजही पार पाडतो. विद्येचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचं हे रूप जेव्हा जनपद काळाआधी शाळा भरायच्या त्यावेळी तत्कालीन गुरुजींनी ही परंपरा सुरू केलेली आहे असं आमचे आजोबा पंजोबा सांगायचे. म्हणजे आमच्या पंजोबांना आमच्या आजोबाला सांगितलं, आजोबांना आम्हाला सांगितलेलं आहे. आणि आजही आमच्या इथे 100 वर्षाचे काही गृहस्थ जिवंत आहेत, ते पण सांगतात की आमच्या पण आजोबांनी आम्हाला सांगितले की ही परंपरा खूप जुनी आहे आणि आम्ही ते जोपासत आहोत. आम्ही कुठल्याही पद्धतीनं DJ साऊंड सिस्टीम आजही ठेवत नाही. जुनी पारंपरिक पद्धतीच्या ज्या ढोल ताशाच्या दिंड्या होत्या, त्या ढोल ताशाच्या दिंड्यातच आम्ही आजही हा उत्सव साजरा करतो. ही आमच्यासाठी फार आनंदाची बाब आहे, कारण की आम्ही आमच्या पूर्वजांनी दिलेली प्रथा आजही पाळत आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा.